पैठणच्या अर्धपर्वणीच्या मुहूर्तावर पैठणमध्ये गोदा स्नानासाठी ब्रह्मवृंदांची मांदियाळी जमली आहे. देशोदेशीचे वेगवेगळ्या ठिकाणचे ज्ञानी, स्वतःला चारही वेद कंठस्थ असलेले ब्राह्मण तिथे उपस्थित आहेत आणि तिथे या चारही भावंडांना घेऊन जाऊन त्यांना शुद्धिपत्र मिळू शकेल का, तिघांची मुंज करता येऊ शकेल का आणि मुक्तेच्या आयुष्याला काही अजून वळण देता येऊ शकेल का याचा विचार सुरू आहे. खरं तर त्यांना आणणाऱ्या आजोबांच्या मनामध्ये पैठणच्या सभेत सुद्धा मुलांचा अवमानच होईल असं वाटतंय. कारण त्यांच्या घरात या मुलांचा सन्मान केला गेला नव्हता. ज्यावेळी ते घरात आले तेव्हा त्यांच्या बायकोनी अगं आळंदीवरून पोरं आलीत असं म्हटल्याबरोबर मग काय आरती काढू त्यांची की त्यांची पूजा करू असं उत्तरातून आलं होतं. तेव्हा पंतांनी कसंबसं बाई तुझी टकळी बंद कर एवढं सांगून बायकोला तात्पुरतं शांत केलं होतं. जिथे आपल्याच घरात या मुलांना स्वीकृती मिळत नाही तिथे ही शिकलेली, स्वतःला ज्ञानी समजणारी ब्रह्मवृंद मंडळी हे सगळं स्वीकारतील का हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होताच आणि घडलंही तसंच. तिथे गेल्यावर कोण विठ्ठलपंत, कोणाची मुलं ही असे प्रश्न विचारले गेले आणि विठ्ठलपंत तेच ज्यांनी संन्यास घेतला, परत गृहस्थाश्रमात आले, पुढे त्यांना 4 मुले झाली. ही माहिती कळल्याबरोबर हे घोर पाप आहे आणि यांना शुद्धिपत्र मिळूच शकत नाही अशा स्वरूपाची भाषा बोलली गेली. अहो किमान ग्रंथातले आधार तरी तपासा. सगळ्या पंडितांनी ग्रंथातले आधार शोधायला सुरुवात केली आणि कुठेही संन्यास घेऊन परत गृहस्थाश्रमात परतणे असा प्रकारच घडत नसल्यामुळं अडचण काय लक्षात घ्या. लोक याला वाईट अर्थाने बघतात. आत्तापर्यंत असा प्रकार घडलेलाच नव्हता की कोणीतरी संन्यास घेतलाय आणि गृहस्थाश्रमात परत आलाय. मग असा प्रकार घडला नसल्यावर त्यावरची उपाययोजना काही ग्रंथात नाहीच आहे. मग जे पोथी पंडित आहेत हे लक्षात घ्या, जे पोथी पंडित आहेत त्यांना काय करणार? ते थोडंच रोज रोज जे घडतंय त्याच्यामध्ये काही बदल होतोय असं बघणारे असतील. काय आहे, आपल्याकडं पढत पंडित नावाचा एक प्रकार आहे जे तो केवळ हिंदू धर्मांमधल्या ब्राह्मणांनाच लागू होतो असं नाही ना, तो सगळीकडेच आहे. अशा पढत पंडितांना पोथीत जे लिहिलंय तेच मान्य करायचं असतं, बाकी काही मान्य करायचं नसतं. मला एक सांगा, सगळ्याच गोष्टी कुठे पोथीत आणि धर्मग्रंथात लिहिलेल्या असतात? त्याचे अर्थ लावून, अन्वयार्थ लावून त्यावर निर्णय घ्यायचा असतो. पण बाबा वाक्यम प्रमाणम म्हणणारी जी माणसं असतात ना, त्यांना याचे अन्वयार्थ आणि अर्थ लावणे हा प्रकारच जमत नाही. मग असा आरोप होतो, काही जणांनी मला कमेंट केल्या की कुलकर्णी तुम्ही पण हे सगळं डाव्याच्या नरेटिव्ह प्रमाणे ही कथा मांडताय का? अजिबात नाही. जे न्यूनत्व होतं तेही मांडणं आवश्यक आहे आणि हे घडलं का हेही समजून घेणं आवश्यक आहे. माऊलींच्या आणि मुक्ताईच्या चरित्रामध्ये काय असावं बरं? म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे. बघा तुम्हाला पटतंय का ते. मुक्ताई आणि तिच्या ताटीचे अभंग ही या व्यवस्थेतल्या पढत पंडितांविरोधात केलेली पहिली बंडखोरी होती. म्हणजे कुठल्या तरी डोंगरावर घर केलं म्हणजे साधू होता येतं असं नाही. साधू होण्याची लक्षणं वेगळी आहेत. धर्म काय मांडायचा असतो हे लक्षात येत आहे का आपल्या? धर्म मांडणं म्हणजे प्रतीकांना मांडत राहणं नव्हे आणि प्रतीकांना केला गेलेला विरोध किंवा त्याचं केलेलं खंडन म्हणजे धर्माला विरोध नव्हे. साधू होणं काय आहे हे नीट समजलं पाहिजे. साधुत्वाचे गुण काय आहेत ते समजलं पाहिजे. योगी होणं काय आहे ते समजलं पाहिजे. आपली अडचण काय आहे? म्हणजे मला तो काही कविता राम जोशींच्या खूप छान आहेत बघा.
त्यातल्या ज्याला मी कविताच म्हणतो, त्याला कुणी कवणं म्हणतं, कुणी कविता म्हणतं, कुणी लावण्या म्हणतं, पण मी त्याला कविताच म्हणतो. हटा तटाने पटा रंगवून जटा धरिशिका शिरी मठाची उठा ठेव का तरी. जटा वाढवली, भगवी वस्त्र परिधान केली आणि काही मंत्रांचं उच्चारण सुस्पष्ट आवाजात करता आलं म्हणजे साधू झाला असं नव्हे. एखाद्या गुहेमध्ये जाऊन मंत्रजाप करत तासन तास बसता आलं म्हणजे योगी झाला असं नव्हे, साधू झाला असं नव्हे. साधू बोध झाला नरोणिया ठेला. साधू होणं म्हणजे काय आहे? या जगातल्या सगळ्याच गोष्टी काय आहेत, त्याचं प्रयोजन काय आहे हे समजणं आणि त्यानुसार लोकांना मार्गदर्शन करणं. बदल होत असतात, प्रत्येक स्थितीत बदल होत असतात. असाच पोथीवाद डाव्यांच्या बाबतीत सुद्धा आहे. कार्ल मार्क्सच्या दास कॅपिटल ग्रंथात जे लिहिलंय तेच खरं, बाकी काही खरं नाही. हा पोथीवादच आहे. किंवा एखाद्या अस्मानी किताबात जे लिहिलंय तेच आम्ही करणार, जे लिहिलं नाही ते करणारच नाही, हाही पोथीवादच आहे. मग अशा पोथीवादातून कट्टरता निर्माण होते, कट्टरता निर्माण होते आणि हिंदू धर्म अशा कट्टरतेला कधीच थारा देत नाही. धर्मग्रंथात जे लिहिलंय ना तो बेस असतो आणि त्या बेसवर, त्या आधारावर आपल्याला पुढे निर्णय घ्यायचे असतात. आळंदीतल्या काय, पैठणमधल्या काय, ब्राह्मणांच्यासाठी हीच अडचण आहे. ते पुस्तकात शोधतायत याचं उत्तर. कसं सापडेल बरं पुस्तकात उत्तर? कसं सापडणार आहे त्या पुस्तकात उत्तर? काय पश्चिमेकडे बघून प्रार्थना करावी हे लिहिलंय का? तर पश्चिमेकडे देवालय आहे एका धर्मामध्ये, म्हणून पश्चिमेकडे बघूनच प्रार्थना करावी यासाठी अवाढव्य प्रार्थना स्थळं बांधल्या गेली, जागा बळकावून बांधल्या गेली, जागा ताब्यात घेऊन बांधल्या गेली, फसवून बांधल्या गेली. जागा बांधून करावं असं कुठे लिहिलंय धर्मग्रंथात? पण करतात, ते करतातच ना. त्या प्रार्थनेच्या वेळी ध्वनिक्षेपक लावावा, स्पीकर लावावा असं कुठे लिहिलंय पुस्तकात? पण लावला जातो ना. का लावला जातो? तो प्रासंगिक बदल आहे, कालानुरूप झालेला बदल आहे. आणि हा कालानुरूप झालेला बदल ज्याला कळत नाही त्यात कट्टरता येते. ही चार भावंड तेच सांगतायत, अहो असं घडलंच नाही. घडलंय, याआधी कधी घडलंच नाहीये आणि आता घडलंय, तर ते घडलंय म्हणून त्याला पापी ठरवायचंय का? आणि असं घडलं असेल, उलटं काही घडलं असेल तर ते पापच आहे असं मानणाऱ्या धर्ममार्तंडांच्या मध्ये आणि धर्म कळलेल्या लेकरांच्या मध्ये हा धर्म समजण्याचा वाद आहे. हा धर्म समजण्याचा वाद आहे. इथे ती धर्ममार्तंड ही त्याच जातीची आहेत आणि ही लेकरं ही त्याच जातीची आहेत. माऊलींनी, मुक्ताईंनी मांडलेला धर्म कळतच नाहीये, असा प्रसंगच कधी आलेला नाहीये, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. आणि असा प्रसंग नसल्यामुळं आम्ही याला शुद्धीपत्र देऊच शकत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. तरीही पंतांनी विचारलं, काय नाव रे बाळानो तुमचे? ते म्हणाले, हा मोठा निवृत्ती, मी ज्ञानदा, ज्ञानेश्वर, हा धाकला माझ्यापेक्षा सोपान आणि छोटी बहीण आहे ती मुक्ताई. अरे नावं विलक्षण आहेत तुमची, या नावांचे अर्थ तरी कळतात का? भिकमभटांचा आरोप. आता भिकमभटांना या नावातला अर्थ कळत होता असं त्यांना वाटत होतं. निवृत्तीनंतर ज्ञान, ज्ञानाचं ज्ञान हा सोपान म्हणतो मुक्तीकडे जाण्याचा, हे भिकमभटांनी पाठ करून घेतलं होतं. पण प्रत्यक्षात स्वतःला ज्ञानी समजणाऱ्याच्या अहंकारातून भिकमभटच निवृत्त झाले नव्हते आणि ती निवृत्ती न मिळाल्यामुळं ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग तर सोडूनच द्या, सोडूनच द्या. ते ज्ञानापर्यंत पोचूही शकत नव्हते. अरे नाव चांगली ठेवली म्हणजे फार कळलं अशातला भाग होत नाही. आता अडचण एक आहे, मुक्ताई आपल्या शुद्धीपत्रकासाठी बोलतीये, पण ते यांना द्यायचं नाहीये. द्यायचं नाहीये तर तुम्ही कसे मूर्ख आहात हे सांगूनच द्यायचं नाहीये. एकदा अहंकार आला ना मनामध्ये
की मग तो अहंकार कधी चांगला विचार करू देत नाही. सद असद असा विचार करण्याची बुद्धी अहंकार ठेवत नाही. तेच त्या पैठणच्या धर्मपीठामध्ये घडलं आहे. आम्हाला सापडत नाही आहे म्हणजे ते पुस्तकात नाही आहे. पुस्तकात नाही आहे याचा अर्थ धर्मात नाही आहे, आणि धर्मात नाही आहे याचा अर्थ आम्ही द्यायचं कसं? आता हे द्यायचं नाही आहे आणि पोरं सांगतायत ते युक्तिवाद तर अगदी योग्य ठरतायत. अशा वेळी करायचं काय? अशा वेळी त्या पोरांना वेड्यात काढणं हा एकमेव मार्ग उरतो, आणि त्याच मार्गाचा अवलंब चालू आहे. अरे नावं चांगली ठेवली म्हणजे फार कळलं अशातला भाग होत नाही. मुक्ताईनं जळजळीत कटाक्ष टाकला भिकमभटांच्याकडं, आणि मुक्ताईच्या डोळ्यातलं ते तेज भिकमभटांना सावलं नाही. काय रे बघताय काय अशी रागानं? असं जळजळीत कटाक्ष टाकून बघितलं या पोरटीनं, म्हणून ही धर्मसभा घाबरेल की काय असं वाटलं की काय तुम्हाला? आता धर्मसभामध्ये घ्यायची हो. स्वतःचा अहंकार आडवा येतोय, मग सगळ्यांना घेतलं पाहिजे. धर्मसभेचा विषय आल्यामुळं आणि धर्मसभेला घाबरवायला ही पोरगी पुढे आल्यामुळं फार काही अडचण होईल की काय असं वाटतंय. कसली अडचण, कसलं काय, अहंकाराचा खेळ सगळा. आणि तेवढ्यात त्या रस्त्यावरून एक पखालीतून पाणी वाहणारा कुशाबा दिसतोय, आणि त्या कुशाबाला ते विचारतात. भिकमभटांना पटकन कळतं की कुशाबाचा रेडा समोरून चाललाय, आणि त्या रेड्याचं नाव काय आहे. वरूनच ओरडतात, ए कुशाबा थांब जरा. कुशाबाई थांबतो आणि ते विचारतात, काय रे तुझ्या रेड्याचं नाव काय? तो म्हणतो, जी ज्ञाना. आता त्याला ज्ञानाही म्हणता येत नाही, तो ज्ञाना म्हणतो. बघ बघ ज्ञानेश्वरा, त्याच्याही रेड्याचं नाव ज्ञाना आणि तुझंही नाव ज्ञाना, म्हणजे तूही रेड्यासारखाच झालास की. मुक्ताई पुढे आली आणि म्हणाली, हो, तो आणि माझा ज्ञानदादा काही वेगळे नाही आहोत, एकच आहेत ती. हो म्हणे, एक आहेत. सिद्ध करू शकता का? हो असं उत्तर आलं, आणि त्या सिद्धतेचा प्रकार सुरू झाला. ती सिद्धता काय आहे हे बघूया पुढच्या भागात. नमस्कार.